प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणाला सलाम. आजच्या मननासाठी उत्पत्तीचं पुस्तक 7वा अध्याय 4थं वचन खूप महत्त्वाचं आहे, ते आपण पाहणार आहोत. ते वचन असं म्हणतं, अजून 7 दिवसांचा अवकाश आहे, मग मी 40 दिवस व 40 रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडणार आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करणार. उत्पत्ती 4:13-16 मध्ये नोह आणि त्याचे कुटुंब तारवात प्रवेश करत असल्याचे वर्णन केले आहे आणि त्यानंतर लगेचच सर्व प्राणी तारवात गेले आणि परमेश्वराने तारवाचे दार बंद केले असे म्हटले आहे. या घटनेच्या 7 दिवसानंतर पाऊस सुरू झाला, हे खूप महत्त्वाचं आहे, आणि पूर आला. नोहा, त्याचे कुटुंब आणि प्राणी एकाच दिवशी एकत्र तारवात गेले आणि त्यानंतर 7 दिवसांनी पूर आला. सर्वजण आणि सर्व काही साहित्य आत आल्यानंतर 7 दिवसांचा वाट पाहण्याचा कालावधी होता, हे लक्षात घ्या. जलप्रलय सुरू होण्यापूर्वीच्या 7 दिवसात नोहा आणि त्याचे कुटुंब तारवात होते. कदाचित ते तेथे प्राण्यांची काळजी घेत होते आणि तो महाभयंकर पूर येण्याची ते वाट पाहत होते. उत्पत्ती 7:10 नुसार देवाने नोहाला तारवात जाण्यास सांगितल्यानंतर 7 दिवसांनी पाऊस सुरू झाला. विश्वासाची परीक्षा घेण्याचा काळ म्हणून या 7 दिवसाकडे पाहिले जाते. नोहा आणि त्याचे कुटुंब यांच्यावर तारवात आणलेल्या सर्व प्राण्यांना खायला घालण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी होती. 7 दिवसांचा कालावधी, त्यानंतर जलप्रलय. पृथ्वी पाण्याने शुद्ध करण्यापूर्वी हा देवाने जे सांगितले होते त्याची वाट पाहण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. सर्व साहित्य, प्राणी आणि नोहा व त्याचे कुटुंब आत गेल्यानंतर परमेश्वराने तारवाचा दरवाजा बंद केला आणि 7 दिवसांनी पाऊस सुरू झाला. विश्वासाने देवाजवळ आम्ही प्रार्थना करतो, देवावर आम्ही भरोसा करतो, परंतु आमच्या प्रार्थना ऐकण्यासाठी कधी कधी वेळ लागतो. तो वेळ म्हणजे या 7 दिवसाप्रमाणे लागलेला वेळ. या कालावधीमध्ये आपण त्याच्यावर विश्वासू राहणं खूप गरजेचं आहे. जी प्रार्थना मी केलेली आहे, परमेश्वर ती प्रार्थना ऐकणार आहे असा विश्वास बळकट करा. प्रियजनांनो, देवाने जे नोहाला सांगितले होते त्यासाठी 7 दिवसानंतर देवाने उत्तर दिले. या काळात त्याला विश्वासू राहायचे होते. देव आमच्या प्रार्थनेचे उत्तर येणाऱ्या दिवसामध्ये अशाच प्रकारे देणार आहे आणि त्या काळामध्ये ते उत्तर देऊपर्यंत त्या काळामध्ये आपण विश्वासू राहूया आणि यासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला सहाय्य करो. आमेन, आमेन.